नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर। मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी। या कार्यक्रमात आपल्याला मिळते आरोग्यविषयक माहिती आणि तज्ञांचा सल्ला। प्रेक्षको, देवाने आपल्या हाडांची रचना खूप सुंदर रीतीने बनवलेली आहे, ज्यामुळे आपण धावू शकतो, चालू शकतो, एकंदरीत सगळे हालचाली करू शकतो। पण समजा काही कारणामुळे या हाडांना मिळणारा रक्तपुरवठा पूर्णपणे बंद झाला किंवा कमी झाला तर हाडांच्या मांसपेशीचा मृत्यू होऊ शकतो, हाडांना त्रास होऊ शकतो, हाड खराब होऊ शकतं आणि यामुळे आपल्याला अवेस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच एव्हीएन सारखे आजार उद्भवू शकतात। मग याची लक्षणे कुठली तर हाडांच्या ठिकाणी त्रास होणे, हालचाल करताना त्रास होणे, वेदना होणे आणि हाडांच्या ठिकाणी सूज येणे असे आहे। आता आधुनिक शास्त्रानुसार बघितलं तर या आजारांसाठी ऑपरेशन सांगितलं गेलेलं आहे, पण आयुर्वेदाच्या मदतीने आपण ऑपरेशन टाळू शकतो आणि एव्हीएन सारख्या गंभीर आजारांवर देखील उपचार करू शकतो। तर आजचा आपला चर्चेचा विषय प्रेक्षको या प्रकारे आहे। आपला चर्चेचा विषय ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, अवेस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच एव्हीएन। मी परत एकदा सांगतो, ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद म्हणजेच अवेस्क्युलर नेक्रोसिस। आणि या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्वेद पारंगत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर। सर, स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात। नमस्कार सरांची थोडक्यात माहिती याप्रमाणे आहे। सर 35 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। श्री विश्ववती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून काम करत आहे। नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक आहेत। कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंद्यत्व, मतिमंद्यत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या व इतर आजारांवर सरांनी एक विशेष प्रावीण्य मिळवले आहे। मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती सरांकडून आयुर्वेदिक चिकित्सा घेत आहे। सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सुद्धा सरांनी तयार केली आहे। वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्व अमृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेद शिक्षण दिले जाते। तर असे बहुगुणी वैद्य आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे। तर चला आपण चर्चेला सुरुवात करूया। सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की अवेस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच एव्हीएन म्हणजे काय आणि या आजारासाठी म्हणजे हा एकंदरीत हा आजार आता का वाढलेला आहे? बरोबर आहे, खूप चांगला प्रश्न आहे हा। असा आहे की लोकांना बऱ्याच इंग्रजी संज्ञा आता इन्फेक्शन किंवा डेफिशियन्सी वगैरे मेडिकल टर्मिनॉलॉजी सामान्य लोकांसुद्धा बऱ्याच वेळेला माहीत असते, परंतु एव्हीएनचं प्रकरण जे आहे ते आता कोविड जो होऊन गेला त्याची जी ट्रीटमेंट झाली वेगवेगळ्या पद्धतीने आधुनिक शास्त्राची, तर त्याच्यानंतर हे प्रकरण वैद्यांच्याकडे जवळजवळ रोजच्या 2-2, 3-3, 4-4 केसेस याच्या येत असतात। तर एव्हीएन म्हणजे अवेस्क्युलर नेक्रोसिस हे आता जवळजवळ सगळ्यांना माहीत झालेलं आहे। नेटवरही बऱ्याच जणांनी त्याचा अभ्यास केलेला असतो। गुगल गुरु आता एवढा मोठा जबरदस्त आहे की युजली सगळ्यांना हे माहीत असतं। तरीसुद्धा प्रकरण हे असं लक्षात घ्यायला पाहिजे की स्टिरॉइड्स हे एक कारण आहे या आजाराचं की त्याचं कन्झम्पशन जर जास्ती झालं आणि खूप ॲबनॉर्मल पद्धतीने ते वापरलं गेलं, घेतलं गेलं किंवा रेकमेंड केलं गेलं तर उत्पन्न होणारा हा आजार आहे। आणि याचं स्वरूप असं आहे की खुब्यामध्ये हे जास्ती प्रकरण वंशज संधीच्या ठिकाणी आपल्याला दिसतं। तर तिथंच ते फक्त होतं असं मात्र नसून ते गुडघ्यामध्ये सुद्धा एव्हीएन होऊ शकतं, आपल्या घोट्याच्या हाडामध्ये सुद्धा होऊ शकतं किंवा आपल्या खांद्यामध्ये सुद्धा होऊ शकत असतं। तर हे प्रकरण असं आहे की त्याच्यामध्ये रक्ताचा पुरवठा कमी होत जाणं आणि नंतर बंद पडणं असं याचं स्वरूप असतं आणि त्याच्यामुळं बोनच्या ज्या सेल्स आहेत त्या हळूहळू मरायला लागतात। त्यामुळे बोन जे आहे ते कोलॅप्स होतं, सांधा कोलॅप्स होतो आणि हालचालींना रिस्ट्रिक्शन्स वगैरे यायला लागतात। स्टान्स जो आहे चालण्याची खुबी, ढब जी आहे ती सुद्धा बदलते। हे प्रकरण ह्याच्यामध्ये होत असतं। तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की स्टिरॉइडमुळे हे का होतं असं वेगवेगळ्या थेरी सांगितल्या जातात। तर स्टिरॉइडमुळे काय होतं, लिपिडची लेवल जी आहे ती रक्तामध्ये वाढते असं आधुनिक शास्त्र धरतं। रक्तवाहिन्या बारीक व्हायला लागतात आणि नंतर ब्लड सप्लाय जो आहे तो हॅम्पर होतो। त्यामुळे रक्तपुरवठा कमी होणं, हॅम्पर होणं किंवा इश्चिमिया उत्पन्न होणं, रक्त न मिळाल्या कारणानं ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे बोनच्या सेल जे आहेत ते मरायला सुरुवात होणं आणि एखादी सेल अशी आजारी पडायला लागली की तिचं सूज येणं म्हणजे इन्फ्लमेशन होणं। ह्या पद्धतीने हा आजार जो आहे तो आपल्या खुब्यातल्या हाडामध्ये बहुधा लोकांना जास्ती झालेला दिसतो। त्याचं प्रकरण जे आहे ते पुरुषांना जास्ती त्रास देतं आणि स्त्रियांना त्या मानाने कमी असं आहे।
तर ह्याचं उत्तर आधुनिक शास्त्राला माहीत नाही, पण आयुर्वेदाला ह्याचं उत्तर माहिती आहे. आणि ते कारण असं आहे की स्त्रियांना दर महिन्याला येणारा जी पाळी आहे त्याच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं. तो एक प्रकारचा रक्तमोक्षणाचा प्रकार आहे, रक्त काढण्याचा प्रकार आहे. तर शरीरात जी जी काही घाण आहे ती तिथनं बाहेर काढणं आणि ब्लड सप्लाय जो आहे तो चांगला होण्यासाठी जे ऑस्टिओजेनेसिस आणि अँजिओजेनेसिस म्हणून जो बरा होण्याचा प्रकार अंगीकारत असताना त्याला स्त्रियांचं शरीर हे खूप फ्रेंडली असतं. पुरुषांच्या बाबतीत ती सोय नाही आहे. त्यामुळे प्रौढ पुरुषांना आणि म्हाताऱ्या लोकांना हा आजार जास्ती आढळतो आणि तरुणींच्यात किंवा स्त्रियांच्यात हा मेनोपॉजच्या आधीच्या काळात तर खूप कमी वेळा आढळतो. खूपच स्टिरॉइड वगैरे घेतलेला असेल तर मग कुणालाही तो होईल हे सांगणं काय ह्याच्यासाठी पांडित्याची गरज नाही आहे. आणि हे सगळं होत असताना 10 ते 20 हजार लोकांना दरवर्षी हा आजार जो आहे ना तो होतोय असं लक्षात येतं. मगाच्या गोष्टीमध्ये जो स्त्रियांना हा आजार कमी होतो आणि पुरुषांना जास्ती, याच्यामध्ये एक दुसरी प्रच्छन्न गोष्ट अशी दडलेली आहे की त्याच्यामुळे आमची ट्रीटमेंट सोपी होते वैद्य लोकांची. तर हा टेक फक्त आयुर्वेदाचाच असू शकतो. आधुनिक शास्त्रामध्ये ही हायपोथेटिकल आस्पेक्टच हे नाही आहेत. तर असं होतं की आर्तवम आग्नेयम शुक्रम तू सौम्यम असं सांगितलेलं आहे. तर उष्णता ही स्त्रियांच्या शरीरात जास्ती आहे आणि ती वाहून बाहेर टाकण्याचं काम जे आहे ते रजप्रवृत्तीच्या हिशोबाने होत असतं. पुरुषामध्ये ती प्रक्रिया नसते आणि त्यांच्या शरीरामध्ये पहिल्यांदा कफ जो आहे तो जास्ती वाढणं आणि त्याचा अवरोध उत्पन्न होणं आणि नंतर रक्तवाहिन्यांच्यामध्ये आजार उत्पन्न होणं असं प्रकरण होत असतं. आणि कोणताही आजार अधोभागामध्ये खाली असेल ना तर त्यावेळेला वमन म्हणजे ऊर्ध्व विरेचन ज्याला आपण म्हणतो ते द्यायचं असतं. वरच्या भागात काय होत असेल तर अधोविरेचन द्यायचं असतं. तर एव्हीएनचं एक चिकित्सा सूत्र आपल्याला त्यातनं मिळून जातं. स्त्रियांना जास्ती होत नाही आणि पुरुषांना होत असतं याच्यावरनं की ह्या लोकांना आल्या आम्ही पहिल्यांदा वमन देतो आणि बाकीची ट्रीटमेंट सुरू करतो. तर मग ट्रीटमेंटचा भाग जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कव्हर करता येतो. तर हे प्रकरण आपल्याला हाडांच्या हिशोबाने फक्त लक्षात घेऊन चालत नाही. नंतर मसल्स जे आहे, टेंडॉन जे आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम येतो. चाल बदलली की मग तुमच्या पाठीच्या मणक्यावरती त्याचं प्रेशर येतं आणि मग सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू तुमचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बदलल्या कारणाने तुम्हाला शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे त्रास सहन करायला लागत असतात. तर हे याचं स्वरूप आणि एकंदरीत व्याख्याच म्हणता येईल. सर, तुम्ही बोलल्याप्रमाणे की एव्हियन हे जे आजार आहे हे फक्त खोब्याचे नाही पण बाकी पण हाड याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. बरोबर. तर याची मुख्य कारणे कुठली आहे? हा अति एक सुंदर प्रश्न आहे की कारणं म्हटली ना की वेगवेगळी कारणं दरवेळेला असतात. काही झोपेशी संबंधित असतात, काही आहाराशी संबंधित असतात, काही औषध सेवनजन्य असतात, काही वागणुकीमुळे असतात, काही विशिष्ट पद्धतीचं अन्न जे आहे ते पोटात जाण्यामुळे असं होत असतं. तर ज्यांना व्यसन आहे, दारू आणि सिगारेटचं व्यसन आहे ना त्यांना रक्तपित्त आणि वातरक्ताची लक्षणं शरीरात यायला लागतात आणि रक्तातून प्रत्येक शरीराचा घटक जो आहे तो उत्पन्न होत असतो. म्हणजे कुंभाराला जसं मडकं तयार करायला माती लागलेली आहे ना तसं ब्रह्मदेवाला आपलं शरीर तयार करायला रक्त लागलेलं आहे. कोणताही शरीराचा घटक घेतला तर त्याचं उपादान कारण म्हणजे समवायी कारण जे आहे ना की जे कारण काढलं तर ते कार्यच नष्ट होतं असं म्हणजे रक्त आहे. त्यामुळे रक्ताला तुम्ही जेवढं जपाल, यकृताला जेवढं तुम्ही जपाल, प्लीहेला जेवढं जपाल आणि रक्तवाहिन्यांना जेवढं जपाल तेवढं तुम्हाला कोणताच आजार होणार नाही. शरीराशी संबंधित नाही आणि त्या शरीरात राहणाऱ्या मनालाही होणार नाही. त्यामुळे विशुद्ध रक्त पुरुष नावाची एक प्रक्रिया किंवा कल्पना जी आहे ती आयुर्वेदामध्ये सांगितली गेलेली आहे. तर आता हे प्रकरण लक्षात घेताना आपल्याला कारणं जे बघायची आहेत ना त्याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमिया नावाचा प्रकार आहे. तर त्या आजार झालेल्या लोकांना ज्याच्यामध्ये रक्तवाहिन्यांचा आकार जो असतो तो खुरप्यासारखा झालेला असतो, लवकर त्या पेशी मरतात, रक्तवाहिन्यांच्यात अडकतात आणि ब्लॉक्स तयार करतात. तर ह्या आजारातल्या 50% लोकांना सिकल सेल ॲनिमिया जो आहे ना त्या लोकांना एव्हियनचा त्रास हा कुठं ना कुठं तरी आपल्याला आढळून येत असतो. दुसरा असं होतं की ल्युपस नावाचा आजार आहे, ऑटोइम्युन डिसीज ऑर्डर आहे ती. त्याच्यामध्ये सुद्धा इम्युन सिस्टीम कमी झाल्या कारणानं, मार खाल्ल्या कारणानं रक्तवाहिन्यांशी संबंधित असे जे प्रॉब्लेम आहेत ते येत असतात. कॅल्शियमची कमतरता व्हायला लागली तरीसुद्धा बऱ्याच लोकांना हा त्रास होतो. वातरक्त किंवा आमवातासारखे आजार आहेत त्याच्यामध्ये हा त्रास होतो. रक्तवाहिन्यांचा क्षोभ झालेला असेल, रक्तवाहिन्यांच्यात गुठळी अडकणं हे प्रकरण होत असेल किंवा रक्तवाहिन्या जाड होत असतील तरीसुद्धा हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतो. एड्ससारखा आजार आहे तर तो एड्ससारखा आजार शरीरामध्ये असताना तुमच्या शरीरातली व्याधीप्रतिकारशक्ती ही कमी होत असते आणि हा त्रास खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतो. गोशे डिसीज नावाचा एक डिसीज आहे, फ्रेंच सायंटिस्टने शोधून काढलेला. यकृत आणि प्लीहा याच्यामध्ये वाढतं आणि हाडाच्या आतला मगज जो आहे त्याच्यामध्ये मेद वाढायला लागतो आणि नंतर हा आजार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न होतो. स्थौल्य आहे खूप जणांना, बैठा व्यवसाय आहे, अशा लोकांना सुद्धा हा एव्हियनचा त्रास जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती होतो. ऑपरेशन्स करताना जर चुकीची ऑपरेशन्स केली गेली, फ्रॅक्चर्स वगैरे झाली तरीसुद्धा त्याच्यामध्ये हा प्रकार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतो. केमोथेरपीसारखा भाग आहे किंवा रेडिएशन जे आहे त्याचा परिणाम म्हणून सुद्धा बऱ्याचशा लोकांना जो आहे तो एव्हियनचा त्रास होत असतो.
मुख्य कारण म्हणाल तर ते स्टिरॉइड हे आपल्याला दिसतं. 30% लोक जे आमच्याकडे येतात त्याच्यात स्टिरॉइड कन्झम्पशन हे जास्ती असतं आणि शिकल सेल वगैरेचं असेल तर आम्ही त्याला प्रिव्हेन्शनसाठी पहिल्यापासूनच औषध देतो. तर ही काही कारण आपल्याला सांगता येतील. बरोबर. सर, अवेस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच एव्हीएन यामध्ये आपण कुठल्या लक्षणांवर जास्त भर दिलं पाहिजे किंवा कुठली लक्षणं असतात यामध्ये? बरोबर आहे. आता पहिल्यांदा जसं सांगितलं तसं हे वंशण संधीच्या ठिकाणी किंवा खुब्यामध्ये हा आजार उत्पन्न होत असल्याकारणानं काही विशिष्ट लक्षणं जी आहेत ती खुब्याच्या हिशोबाने दिसतात. गुडघ्यात झालं तर गुडघ्याच्या हिशोबाने दिसणार आहेत, खांद्यात झाली तर खांद्याच्या हिशोबाने दिसणार आहेत. आणि असं आहे की त्या सांध्यांच्या ठिकाणी 4-4, 5-5 वेगवेगळ्या पद्धतीचे आजार उत्पन्न होऊ शकतात. म्हणजे आता फ्रोझन शोल्डर आहे, बरसा जो आहे तो बर्सायटिस वगैरे उत्पन्न व्हायला लागला, वात रक्तासारखा आजार झाला तर कॉम्प्लेक्स पिक्चर बऱ्याच वेळेला आपल्याला दिसून येतं आणि त्या लोकांना खूप त्रास होतो. त्यामुळे शरीर प्रकृती चांगली पहिल्यापासून धडधाकट असेल ना तर आजारांना तेल लावलेल्या भांड्यातनं जसा मध पटकन काढता येतो ना तसं तुमचं शरीर चांगलं असेल आणि रक्त चांगलं असेल तर तुमच्या शरीरात फारसे आजार उत्पन्न होत नाहीत. आणि हल्ली तर प्रत्येक आजार आम्हाला डायबिटीस आणि ब्लड प्रेशर याच्या कॅनव्हासवरतीच बघायला लागतो. तर त्यामुळे तुमच्या शरीरात मधुमेह नाही आहे ना आणि रक्तदाब नाही आहे ना हे बघून घेऊन तुम्ही ज्यावेळेला ह्या आजाराकडे बघता ना त्यावेळेला मग ती मिक्स पिक्चर जे आहे ते आढळतं. तरीसुद्धा तीव्र वेदना किंवा मंद वेदना, चालायला त्रास होणं, बॅलन्सिंगला त्रास होणं, त्या बाजूला सूज येणं, स्तंभ किंवा ग्रह किंवा जखडल्यासारखी भावना जी आहे ती येणं, बऱ्याच वेळा तिथं आवाज येणं, कटकट असा आवाज येणं, अशा पद्धतीची लक्षणं दिसत असतात. बऱ्याच वेळा इंटरनल हिमरेज किंवा आतल्यात रक्त जे आहे ते साकळण्याची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होत असते. अवयवांची विकृती एवढी होते की तो अवयव जो आहे त्याची रचनाच बदलून जाते आणि रचना बदलली की नॅचरली कार्य बदलणार आहे आणि कार्य बदललं की इतर लक्षणं जी आहेत ती आणखी वरती उभारून यायला लागतात. ही प्रधान कारणं आणि लक्षणं जी आहेत ना ती आपल्याला व्यवहारामध्ये नेहमी बघायला मिळतात आणि त्याचा विचार करून आपल्याला तो आजार कसा बरा करायचा ह्याच्या मागे लागायला लागतं. सर, आयुर्वेदानुसार आपण एव्हीएन कसं बघायचं, म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने आपण कसं विचार करायचा? आत्ता जसं सांगितलं तसं हे रक्ताशी संबंधित प्रकरण जरी असलं तरी हाडाशी संबंधित तेवढंच मोठं प्रकरण आहे. तर रक्ताचा टेक आयुर्वेदाचा असा आहे की यकृताकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. भले आजार कुठेही असू दे त्याचं मूळ कारण जे आहे ना कार्यक्षेत्र ते यकृत आणि प्लीहा आहे आणि रक्तवाहिनी आहे. तर रक्त चांगलं केलं तर मग मेदही चांगला होतो, मांसही चांगलं तयार होतं आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या कंडरा, सिरा, लिगामेंट्स वगैरे ती चांगली व्हायला लागतात. तर त्यांचं आरोग्य इथं महत्त्वाचं असतं आणि त्याच्याबरोबर तुम्हाला काय बघायला लागतं, हाडांच्याकडे लक्ष द्यायला लागतं. तर हाडं जी मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीज तुम्हाला खुब्यामध्ये किंवा सांध्यामध्ये खांद्याच्या किंवा गुडघ्याच्या दिसते, परंतु त्याच्याबरोबर जर तो हाडाचा मूळ जो भाग आहे तो मोठ्या तळव्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये हाडं तयार होत असतात, जिथं विष्ठा किंवा पुरीष तयार होतो तिथं. तर त्यामुळे आपल्याला मोठ्या तळ्यातलं पचन आणि मोठ्या तळ्यातलं हाडांची उत्पत्ती जी सूक्ष्म रूपाने ती लक्षात घ्यायला लागते आणि त्या पद्धती ह्या गोष्टीकडे बघायला लागतं. अतिप्रवृत्ती संगोवा असं जे म्हटलेलं आहे ना स्रोतांच्या दृष्टींच्या लक्षणांच्यामध्ये, तिथं हा संघ असतो आणि स्रोतोरोध जो असतो ना तो इथं खूप मोठ्या प्रमाणावरती असतो आणि त्याचा परिणाम म्हणून एव्हीएन झालेलं असतं. तर हा आयुर्वेदासाठी एक असतो आजार उत्पन्न होण्याच्या हिशोबाने आणि हे त्यातले भावपदार्थ असतात की ज्याच्याकडे वैद्याचं लक्ष असतं. बरोबर. तर एव्हीएन म्हणजेच अवेस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय, त्याची कारणे कुठली, त्याची लक्षणे कुठली आणि आयुर्वेदानुसार आपण एव्हीएन कसा बरा करू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत. पण आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत आणि विश्रांतीनंतर सरांनी आपल्या सोबत काही आरोग्यविषयक टिप्ससुद्धा आणलेले ते आपण बघणार आहोत. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 8262885939. ईमेल आयडी shriviswamrut@gmail.com. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 8262885939. ईमेल आयडी shriviswamrut@gmail.com.
श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 401030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 8262885939. ईमेल आयडी shriviswamrut@gmail.com. विस्तारजीनंतर परत एकदा स्वागत आहे या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सरांसोबत. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यविषयक टिप्स आणलेल्या आहेत. त्या टिप्सबद्दल आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. तर टिप अशा प्रकारे आहेत. तर टिप नंबर 1, सोरियासिस आजार कमी होण्यासाठी उशिरासव 3-3 चमचे संभाग पाण्यासह दिवसातून 2 वेळा पोटात घ्यावे. गंधक रसायनच्या 125 मिलीग्रामच्या 2 गोळ्या या पातळ औषधाबरोबर घ्याव्या. दिवसातून 2 वेळा ही औषध सलग 6 महिने घ्यावी. याने सोरियासिस झपाट्याने कमी होतो. तर सोरियासिसबद्दलची टिप सरांनी आपल्याला सांगितली आहे. टिप नंबर 2, शरीराला सतत घाम येत असल्यास हुलग्याचे म्हणजेच कुल्थाचे पीठ आंघोळीच्या वेळेला उठण्याप्रमाणे वापरावे. याबरोबर सूतशेखर 250 मिलीग्राम सकाळी व संध्याकाळी आलं आणि मधासोबत सलग 14 दिवस घ्यावे. याने घाम आणि घामाचे विकार नष्ट होतात. तर असे आरोग्यविषयक टिप्स सरांनी आपल्याला सांगितले आहे. तर सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की ऑपरेशन हे कुठल्या स्तरावर सांगितलं गेलेलं आहे? म्हणजे अवेस्क्युलर नेक्रोसिससाठी ऑपरेशन आपण कधी विचार करावा? बरोबर. कसं होतं, बरेच रुग्ण आपल्याकडे ज्यावेळेला येतात ना, त्यावेळेला म्हणतात की आता ऑपरेशन डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे. आणि डॉक्टरांची एक त्याच्यासाठी विकसित विचारसरणी असते की स्टेनबर्ग स्टेजिंग नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये रेडिओ म्हणजे एक्सरेच्या साहाय्याने त्यांनी पिक्चर एकदा बघितलं की नंतर किंवा MRI वगैरे झाल्यानंतर ते ठरवतात की ही स्टेज कोणती आहे. पहिली स्टेज आहे आणि दुसरी स्टेज आहे. तर ते सुद्धा म्हणतात की शक्यतो औषधाने आपण हे बरं करूया. आणि मगाशी जसं म्हटलं तसं अँजिओजेनेसिस आणि ऑस्टिओजेनेसिस जे असतं त्याच्यामुळं रक्तवाहिन्या आणि हाडांच्या पेशी तयार करण्याची प्रवृत्ती शरीराची जी नॅचरल आहे त्याला डॉक्टर लोक बुस्टअप करायचा प्रयत्न करतात. परंतु ते स्टेनबर्ग साईन ज्यावेळेला पुढं जायला लागतं तुमचं आणि ते 5व्यापर्यंत ज्यावेळेला जातं त्यावेळेला तर ऑपरेशन हे करायलाच लागतं, असा त्यांचा एकंदरीत प्रकार आहे. पण ह्याच्यामध्ये होतं काय की आधुनिक शास्त्राची विचारसरणी आणि आयुर्वेदाची ह्याच्यातला जो बेसिक फंडामेंटल फरक आहे त्याच्यामुळे ही घटना घडत असते. आणि ती घटना मी मगाशी सांगितली तशी आहे की हाडांची उत्पत्ती ही आयुर्वेद काय करतो, मोठ्या तड्यामध्ये धरतो. आणि त्यामुळं तिक्त क्षीरबस्ती नावाची एक कल्पना आयुर्वेदाने सांगितलेली आहे. तुम्ही लक्षात घ्या की आपल्या शरीरात 7 धातू आहेत, रस, रक्त, मांसमेद, अस्थि, मज्जा, शुक्र. त्या प्रत्येकाचं काम सांगितलेलं आहे. तर धारण म्हणजे शरीराचं धारण करणं आणि संपूर्ण शरीरातल्या गोष्टीला जिथं जिथं कडकपणा आलेला आहे आणि एखादा अवयव जो आहे तो व्यवस्थित मेंटेन केला जातो सिस्टममध्ये, तर त्या भावाला अस्थि असं म्हणतात. प्रत्येक ते बोनच असायला पाहिजे असं काही नाही आहे. तुमचं मनाचं बोन जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही हळवे असता आणि थोडंसं काहीतरी झालं की तुमच्या डोळ्यातून पाणी येतं. म्हणजे मनाला सुद्धा अस्थि धातू धरायला पाहिजे की काय. इथपर्यंत परिस्थिती जी आहे ना ती आम्ही आयुर्वेदिक औषधं देत असताना डिप्रेशनच्या लोकांना, हळव्या लोकांना, चिडचिड करणाऱ्या लोकांना सांगत असतो. ह्याला एक गावठी भाषेत असं म्हणतात की शरीराची माती हलकी आहे. अशा लोकांना अंगात येणं वगैरे या गोष्टी ज्या असतात त्या जास्ती घडतात असं दिसतं. आणि मनाची माती हलकी असेल तर माणूस थोड्याशा आनंदाने हुरळून जातो, थोड्याशा दुःखाने एकदम खड्ड्यामध्ये जातो, असं प्रकरण होत असतं. तर हे फारसं योग्य नाही आहे. योगशास्त्राच्या हिशोबाने तुमची समावस्था राहणं हे गरजेचं असतं. तर शरीराचं समावस्था ठेवणं हे प्रकरण जे आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बेंबीपाशी मेंटेन करणं हे जे आहे हे हाडाच्यामुळे जास्ती चांगल्या पद्धतीने होतं. आणि मग मसल्सना, मेदाला, मांसाला वगैरे, रक्ताला सगळ्यालाच एक आधार प्राप्त होत असतो. त्यामुळे स्नेहोधारण पूर्ण आहे. स्नेहाने काम मेदधातूचं आणि धारण काम जे आहे ते अस्थिधातूचं असं सांगितलेलं आहे. अस्थिधातूचं हे महत्त्व लक्षात घेतल्यानंतर आयुर्वेद जो ओरिजिनल विचार करतो तो खूप महत्त्वाचा आहे की हाडं तयार होत असताना मेदाचा पुढचा भाग ज्यावेळेला तयार होतो त्यातनं काय उत्पन्न होतं की पोषक अस्थिधातू तयार होतो. नंतर अस्थिधातू उत्पन्न होत असताना पुन्हा पुढची मज्जा जी आहे ती पोषक मज्जासुद्धा तयार होत असते. म्हणजे हाडाचा विचार करत असताना अलीकडचा धातू जो मेद आणि पुढचा धातू जो मज्जा आहे त्या दोघांचा आयुर्वेद विचार करत असतो. हा एक भाग झाला की जो दृश्य आहे. दुसरा भाग असा आहे की कोणतीही गोष्ट चांगली तयार होत असताना त्याच्यामध्ये काही बाय प्रॉडक्ट तयार होत असतात. भात बाहेर जर आपण लावला तर त्याच्या कडेला एक करपलेली कडी अशी येत असते, तो त्याचा मळ आहे. तसं हाडं तयार होत असतानाचा मळ म्हणजे आपले केस आणि नख आहे. आणि त्यातून उत्पन्न होणारं एक दुसरं चांगलं पिल्लू जे असतं ते म्हणजे आपल्या शरीरातले रुचक असते किंवा दात आहेत.
तर तुम्हाला ज्या दाताशी संबंधित आजार असतो, तुम्हाला ज्या केसांशी संबंधित आजार असतो, त्यावेळेला तुम्हाला बस्तीचा वापर करून घेत असतो आणि हाडाचा विचार करता येत असतो. त्याच्यासाठी तुम्हाला मेदधातूचा विचार करायला लागतो, पुढच्या मज्जेचा विचार करायला लागतो. तर ही जी आयुर्वेदाची सैद्धांतिक बांधणी जी आहे ना, ती लक्षात न येण्याकारणानं बऱ्याच डॉक्टर्सना असं वाटतं की EVN हा आजार बरा होऊच शकत नाही. आता आयुर्वेदामध्ये सुद्धा स्टेम सेल थेरपी वेगळ्या पद्धतीने आलेली आहे. ब्लड सप्लाय चांगला करायचा, त्याची ब्लड केमिस्ट्री चांगली करायची, ब्लॉक असेल तर त्यातला काढून टाकायचा, ज्या अवयवाचं मरण सुरू झालेलं आहे त्याचा जो नर्व सप्लाय आहे तो हेल्दी करायचा, त्यासाठी पाठीच्या मणक्यावरती प्रयोग करायचे, तिथं लेप द्यायचे, तिथं जळवा लावायचा. जो अवयव खराब झाला आहे, समजा वृक्क खराब झालं आहे तर बकरीचं वृक्क जे आहे ते वेगळ्या औषधाच्या पद्धतीने खायचं. वृद्धिसमाने सर्वेषां विपरीतही विपर्यय या सिद्धांतानुसार वृक्क जे आहे ते वाढवायचा प्रयत्न करायचा. त्यावेळेला विष जी आहे ती शरीरामध्ये खूप त्रासदायक प्रकार प्ले करत असतात. तर अगोदर किंवा आयुर्वेदातली टॉक्सिकॉलॉजी जी आहे ज्याच्यावरती निरनिराळे ग्रंथ आहेत त्यातली औषधं वापरायची, तिथली विष नष्ट करायची. आणि मी बरा होणार आहे ही मनाची भावना खूप महत्त्वाची आहे, कारण मन हा खेळ जो आहे ना तो पहिल्यानं करत असतं मनामध्ये आजाराचा आणि त्याचं रिप्लिकेशन मग शरीरावरती येत असतं. तर मी बरा होणार आहे असं जर सततच म्हटलं गेलं तर बरा नाही होण्याची प्रवृत्ती यांनी वाढायला लागते. ही आयुर्वेदातली स्टेम सेल थेरपी आहे. तर हा सगळा विचार आपण जेव्हा एक्झिक्यूट करतो त्यावेळेला 38 वर्षापूर्वी ज्या लोकांना मी याच्यासाठी औषध दिलेली होती त्यांची बोन्स पुन्हा रिफॉर्म होण्याची जी शरीरातली प्रक्रिया आहे ती आणखी एनहान्स होते असा प्रकार आपल्याला दिसून येतो. तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेपर्यंत औषधाचे चांगले परिणाम येतात. अगदीच सांधा कोलॅप झालेला आहे, हाडं जी आहे ती खराब झालेली आहेत आणि 6-7 वर्षांनी पेशंट आलेला आहे तर तो बरा होणं अवघड आहे आणि त्यासाठी डॉक्टरांची ऑपरेशन्सची ही खूप चांगली प्रक्रिया आहे हे अगदी निश्चित आहे. परंतु त्याच्या आधी आयुर्वेदाचा काहीतरी भाग असू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्ही लोकांनी काय करायला पाहिजे की कोणतंही जरा बऱ्यापैकी सिरियस दुखणं आलं ना तर एका डॉक्टरकडे जायला पाहिजे, एका होमिओपॅथकडे जायला पाहिजे आणि एका वैद्याकडे जायला पाहिजे. तिघांची म्हणणी काय हे लक्षात घ्यायचं आणि ज्या शास्त्रातलं जे चांगलं आहे हे ते तुम्ही उचलायला शिकायला पाहिजे. आयुर्वेद हे भारतीय शास्त्र आहे, योग हे भारतीय शास्त्र आहे, भारताचे हे 2 श्वास आहेत. तर तुम्ही ह्याच्याकडे लक्ष केव्हा देणार आणि आपल्या लोकांचा विचार करून हे शास्त्र लिहिलं गेलेलं आहे. त्यातली संशोधनंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती यायला लागलेली आहेत. 12वी नंतरची उत्तम मार्क्स पडलेली जी मुलं आहेत ना ती आता या गोष्टीकडे आयुर्वेदाकडे यायला लागलेली आहेत. तर ब्रेन चांगला मिळणं ही प्रक्रिया आहे तीसुद्धा आत्ताच्या काळात सुरू झालेली आहे. तर लोक ह्या हिशोबाने तुम्ही ह्या विषयाकडे बघणं खूप गरजेचं आहे. तर हा एकंदरीत भाग जो आहे तो मी एवढा विस्ताराने का सांगतो की लोकांना याची कल्पना नसते की आयुर्वेद म्हणजे काविळीचं औषध, पोटाचं औषध, दम्याचं औषध, कोजागिरीला घ्यायचं असं वाटत असतं. तर हे ऋषीप्रणीत शास्त्र आहे आणि ऋषी हे आपले सायंटिस्ट आहेत आणि त्रिकालदर्शित्व असल्याकारणाने त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या कल्याण करण्यासाठीच मानवजातीच्या त्यांनी सांगितलेलं आहे. तर हा भाग लक्षात घेतला ना की मग तुमच्याकडे आलेल्या रुग्णाकडं आम्ही ज्या वेळेला बघतो त्यावेळेला हा आजार EVN नाही ना हे पहिल्यांदा मगाशी सांगितलेल्या पद्धतीने तपासलं जातं आणि मग नंतर त्याची प्रक्रिया जी आहे ती शमन पद्धतीने याचं ट्रीटमेंट करायची का शोधन पद्धतीने करायची, पोटात औषध द्यायची की आणखी उपकर्म करायची हे त्याच्यावरती ठरत असतं. सर आपल्याला एक फोन येतोय, मंगल आपटे बोलतोय पुण्यावरून. मंगलजी तुमचा प्रश्न विचारा. बोला. हॅलो. हां बोला. हा मी पुण्यावरनं मंगल आपटे बोलते. मला असं प्रश्न विचारायचा की हल्ली कोविड नंतर किंवा कोरोना नंतरचा जो भाग आहे तो बऱ्याच जणांचे पाय बी दुखतात. तर मग पायाच्या शिरा काळ्या होतात, मग चालायला प्रॉब्लेम येतो. तर मग त्या शिरा काळ्या होतात तेव्हा चालता येत नाही. मग ते ऑपरेशन करतात किंवा थोडंसं सुईनी टोचणं, बारीक सुईने असं की मग ते काळ्या रक्त बाहेर पडतो. तर हे कितपत योग्य आहे किंवा दुसरा काही त्याला पर्याय आहे का? बरोबर, खूप छान प्रश्न विचारला त्यांनी. हां तर मंगलदेना असं हे सांगू इच्छितो की कोॲग्युलोपॅथी किंवा रक्ताशी संबंधित बऱ्याच घटना ज्या आहेत ना त्या वॅक्सिनेशनच्या नंतरच्या दरम्यान किंवा कोविड झाल्यानंतर बऱ्याच लोकांना झालेल्या आहेत आणि रक्ताशी यकृताशी संबंधित हे प्रकरण आहे. तर ह्याला पहिली गोष्ट काय करायला पाहिजे तर शंख मुद्रा, सर्वांगासन आणि प्राणायाम जे आहे त्याच्यातला कपालभाती प्राणायाम जर केला गेला तर रक्तवाहिन्या मोकळ्या होणं ही प्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने घडते. दुसरं म्हणजे पायामध्ये ज्या वेळेला व्हेरिकोज व्हेन्स यायला लागतात ना तेव्हा तिळाचं अस्सल तेल चांगलं विकत आणायचं, भेसळ नसलेलं असं आणि सकाळी संध्याकाळी 20-20 मिनटं तेलाचं गंडूश म्हणजे तोंडामध्ये तेल धरायचं आणि 20 मिनिटांनी ते थुंकून टाकायचं. असं रोज सुरू केलं तर पायातल्या व्हेरिकोज व्हेन्स या कमी व्हायला सुरुवात होते. थंडपणा जो आहे तो शरीरात उत्पन्न होणं हे खूप गरजेचं आहे. कोठा साफ झाला तर थंडपणा जो येतो तो अप्रतिम येतो. तर रात्री झोपताना अविपितरी चूर्ण किंवा हरितकी चूर्ण हे तुम्ही कोठा साफ होण्यासाठी घ्यायला हवं
आणि पायाला लावण्यासाठी जे लेप वेगवेगळे असतात ना, त्याच्यामध्ये एक चंदनादी लेप म्हणून वैद्याच्याकडे मिळतो, तो तुम्ही तिथं लावायला पाहिजे. मांडीच्या बाजूला क्वाड्रिसेप्स फेमोरिस मसल जे आहे त्याच्या मिडियल साईडला आतमध्ये जवळच्या वैद्यांच्याकडनं जर तुम्ही जळवा लावल्या तर पायाला खाली असलेल्या व्हेरिकोज व्हेन्स या कमी यायला लागतात. व्हेरिकोज व्हेन्समध्ये रक्तवाहिनीच्या आतला ट्युनिका मिडिका नावाचा लेअर जो असतो तो स्टर्डी असतो, अस्थिधातू त्याचा म्हणता येईल आपल्याला, आणि त्याच्यामुळं तो नष्ट झाल्यानंतर हे सगळं प्रकरण उत्पन्न होत असतं. तर फारसं जास्ती उभं राहायचं नाही, मांडी घालून किंवा पद्मासनात बसायचं आणि रक्ताचं प्रसादन करणारी चंद्रकला रस, कामदुधा किंवा गुलकंद, चंदनाचं, उशराचं अशी थंड औषधी आहे ती घ्यायची की पायातला हा त्रास जो आहे तो निश्चितपणे कमी होतो. बरोबर. सर, अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच एव्हीएन यामध्ये आयुर्वेदानुसार आपण कुठले उपचार करू शकतो? बरोबर आहे. आता उपचार करण्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कोणत्या स्टेजला रुग्णाला तू आयुर्वेदिक औषध घे आणि कोणत्या स्टेजला तू डॉक्टरांच्याकडे जा असं सांगणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. तर असं होतं की युजली लोकांना औषधं सुरू केल्यानंतर जर 40 ते 70% फरक पडायला लागले ना तर लोक स्वतःहूनच म्हणतात की आता मला ऑपरेशन करायचं नाही आहे. आणि ती प्रक्रिया तशीच जर मेंटेन केली गेली तर फक्त महायोगराज गुगुळ आणि महारासनाची काढा या 2 औषधावरती 2 ते 3 वर्ष जर ते औषध घेतलं गेलं ना तर त्याचा स्टान्स बदलतो, हाडं उत्पन्न होण्याची प्रक्रिया त्याच्या शरीरातली चांगली व्हायला लागते आणि त्याच्याबरोबर त्याच्या वेदनाही कमी व्हायला लागतात आणि एकंदरीत गोष्टी ज्या आहेत त्या सुधारतात असं MRIमध्ये सुद्धा लक्षात येतं. तर हे प्रकरण इतके दिवस करायला लागतं हेच लोकांना माहीत नसतं. आपण आज जर बदलायचं ठरवलं तर 7 वर्षात हाडासहित सगळे नवीन तयार होत असतो, फक्त त्या पद्धतीने मागं लागणं हे गरजेचं आहे. तुम्ही उत्तम पद्धतीने रसायन चिकित्सा आयुर्वेदातली जर घेत राहिलात तर नंतर हळूहळू तुमच्या शरीरात उत्पन्न होणारे बदल हे या पद्धतीचे असू शकतात. तर पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला पाहिजे की ऑपरेशनची गरज केव्हा पडते. तर हा भाग जो आहे तो आपण थोडक्यामध्ये पहिल्यांदा बघूया की कोणत्याही औषधाला तुमचा आजार एव्हीएनचा जुमानत नाही आहे तर तुम्हाला ऑपरेशनची करण्याची गरज पडते. तुमचं तिथलं बोन आहे ते फ्रॅक्चर झालेलं आहे किंवा तिथली रचना जी आहे ती इतकी बदललेली आहे की तो अवयव विकृत दिसायला लागलेला आहे. तुम्हाला चालता येत नाही आहे, चालताना खूप वेदना होत आहेत, तुम्हाला भार घेता येत नाही आहे, तुमचा पाय जो आहे तो सुन्न पडलेला आहे आणि तो बारीक व्हायला लागलेला आहे, त्याच्याबरोबरीनं तिथं मुंग्या येतात किंवा आग व्हायला लागलेली आहे किंवा तिथं फ्रॅक्चरच्या बरोबरीने सूज इतकी दुर्दम्य आहे की त्याच्यामुळे तुम्हाला अगदी रडायला येण्या इतपत वेदना होत आहेत. तुमचं बोन ग्राफ्टिंगच करायचं ठरलेलं आहे, तिथं सिक्वेस्ट म्हणजे मेलेलं हाड तयार झालेलं आहे तर ते काढायचं आहे. तर अशा वेळी तुम्हाला ऑपरेशन हे करायलाच लागणार आहे. ह्याच्याबरोबर काय होतं की तुमची जीवनशैली जी आहे ती जर चुकीच्या पद्धतीची असेल तर ती चांगली करण्यासाठी आणि तुमचं लाईफ जे आहे ते सुकर करण्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळेला ऑपरेशन जी आहेत ना ती करण्याची गरज पडत असते. हालचालींना अडथळा येणं हे एक महत्त्वाचं कारण असतं की ज्याच्यासाठी लोक ऑपरेशन करत असतात. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होतं, आयुर्वेदाचा टेक मी मगाशी सांगितला तसा तिथले लिगामेंट्स, टेंडॉन्स, कला, कंडरा, शिरा याच्या हिशोबाने बघायला लागतं आणि त्या पद्धतीने मग आपल्याला रुग्णाला कोणती ट्रीटमेंट द्यायची हे ठरतं. तर आपण बघितलं की सरांनी आयुर्वेदानुसार कुठली चिकित्सा करता येईल हे आपल्याला सांगितलं. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत. अजून 2 टिप्स सरांकडून ऐकणार आहोत. पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 8262885939. ईमेल आयडी shriviswamrut@gmail.com. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 8262885939. ईमेल आयडी shriviswamrut@gmail.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. विश्रांतीच्या आधी मी टिप्सचा उल्लेख केलेला, त्या टिप्सबद्दल पहिल्यांदा जाणून घेऊया. तर टिप नंबर 3, जेवल्यानंतर सुस्ती, आळस आणि झोप येणाऱ्या व्यक्तींनी काळे चिरायत चूर्ण 2 ग्राम प्रत्येक जेवणाच्या नंतर गरम पाण्याबरोबर घ्यावे. तर सुस्तीसाठी ही टिप्स सरांनी आपल्याला सांगितली आहे. टिप नंबर 4, डोळ्याचे आरोग्य शेवटपर्यंत चांगले राहण्यासाठी लोहभस्म 1 ग्राम, सहस्त्रपुटी अब्रक भस्म 1 ग्राम, माक्याचे चूर्ण 25 ग्राम आणि त्रिफळा चूर्ण 25 ग्राम याचा एकत्र 3 तास खल करावा
आणि हे औषध रोज रात्री अर्धा चमचा प्रमाणात घेऊन वरून 1 गाजर खावे. याने तरुणपण टिकून राहते आणि डोळ्यांचे आजार होत नाही. तर असे काही आरोग्यविषयक टिप्स आपल्याला सरांनी सांगितले आहे. तर सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की एव्हियनसाठी आपण काय उपचार करू शकतो, म्हणजे कुठली औषधी आपण और कुठले उपचार आपण पंचकर्माच्या दृष्टीने कुठले उपचार करू शकतो? बरोबर आहे. कसं आहे म्हणजे का, याच्यामध्ये 2 पद्धतीचा विचार जो आहे तो करणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे रुग्णाला फक्त आयुर्वेदिक ट्रीटमेंट देणं, आणि दुसरा प्रकार असतो त्याच्यामध्ये ऑपरेशन करायचं ठरतं आणि मग पेशंटला असं वाटतं की आता माझं ऑपरेशन नीट होईल का नाही, नंतर काही कॉम्प्लिकेशन्स येतील का, ॲक्सिडेंट वगैरे झालं की त्यात काउंटर फ्रॅक्चर होणं हे खूप मोठ्या प्रमाणात घडतं. 12 ते 13 वर्षांनी पुन्हा ऑपरेशन करायची पाळी येऊ शकते. तर वयाच्या 35व्या वर्षी जर तुम्हाला हे ऑपरेशन करायला लागलं तर एका आयुष्यात तुम्हाला 2 वेळा तरी मिनिमम ऑपरेशन करण्याची शक्यता पडू शकते. आणि ॲक्सिडेंट वगैरे जर झालं तर मग लगेचच तुम्हाला डॉक्टरकडे पळायला लागतं. तर ऑपरेशन जे आहे ते छान होण्यासाठी आयुर्वेदात खूप चांगला प्रकार सांगून ठेवलेला आहे. सुश्रुत संहितेमध्ये सुश्रुत हे पहिले जगातले सर्जन आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांनी व्रणितोपासने अध्याय म्हणून सांगितलेला आहे. तर त्या अध्यायामध्ये व्रण होण्याच्या आधी, म्हणजे शस्त्रकर्म होण्याच्या आधी आणि नंतर काय करायला पाहिजे, ऑपरेशन कसं व्हायला पाहिजे वगैरे ह्याच्याविषयीचं उत्तम मार्गदर्शन जे आहे ते संस्कृतमध्ये करून ठेवलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण हा भाग बघूया की आयुर्वेदामध्ये ह्याच्यासाठी उपचार काय असतात ते, आणि नंतर तुमचं ऑपरेशन करायचं ठरलंच तर तुम्ही वैद्याकडे जाऊन काय चांगलं घेऊ शकता आयुर्वेदातून आणि आपल्या शास्त्रातून, हे तुम्हाला समजण्यासाठीचा भाग जो आहे तोही आपण बोलूया. तर पहिला भाग असा आहे की हे प्रकरण सांध्यांच्या संबंधित असल्याकारणानं आम्ही हे मध्यम मार्गातलं दुखणं धरतो. आभ्यंतर म्हणजे आतला मार्ग, बाह्य म्हणजे त्वचेच्या संबंधांचा बाहेरचा मार्ग, आणि मध्यम मार्ग म्हणजे हाडांचा किंवा मर्मांच्या संबंधित असलेला भाग. तर मध्यम मार्गातले आजार हे खूप त्रासदायक असतात, त्याला बऱ्याच वेळा शल्यकर्माची आवश्यकता पडू शकते, म्हणून त्याला प्रोटेक्शन देणं हे खूप गरजेचं असतं. आता जसं म्हटलं तसं हा रुग्ण आल्यानंतर पहिले त्याची उत्पत्ती कशातनं हे आम्ही बघत असतो. बऱ्याच लोकांना काय होतं, ताप येतो आणि तापातनं हळूहळू नंतर सांधे धरायला लागतात. वात कफ ज्वर म्हणून एक ज्वर सांगितलं आहे, त्यात पर्वसंधिशूल किंवा संधिशूल हे लक्षण आलेलं आहे. तर समजा एखाद्या माणसाच्या शरीरात सिकल सेल ॲनिमियासारखा आजार आहे किंवा ल्युपससारखा आजार आहे आणि त्याला जर एव्हियन झालेला आहे तर हो आम्ही हे लगेच दुरुस्त करू देतो असं म्हणण्यात काही मजा नसते. तो ल्युपस हा आजारच जर ऑटोइम्युन डिसऑर्डर असेल आणि शरीराला जर खात असेल तर वैद्याची औषधं रुग्णांनी खाऊन तो आजार बरा होतो असं म्हणताना थोडंसं थांबायला पाहिजे आणि विचार करून ते बोललं जायला पाहिजे. तर तो ल्युपसचा आजार जितका तुम्ही चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये ठेवू शकाल तेवढं तुम्हाला एव्हियनवरती चांगला परिणाम घेता येत असतो. तर कोणत्याही गोष्टीचं कारण जे आहे ना हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आत्ता ही आजाररूप कारणं आपण जेव्हा बघतो, एड्स आहे, HIV आहे पॉझिटिव्ह, किंवा ल्युपससारखा आजार आहे, सिकल सेल ॲनिमियासारखा आजार आहे, तर तो आजार बरा करण्याची ट्रीटमेंट ही खूप पहिल्यांदा महत्त्वाची असते आणि ती जर केली गेली तर मग पुढचं प्रकरण जे आहे ते सोपं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला मूळ आजाराची ट्रीटमेंट प्लस एव्हियनची ट्रीटमेंट असं एकंदरीत त्याचं स्वरूप ठेवायला लागतं. तर ह्यावेळी तुम्हाला शरीरातलं रक्त जे आहे ते चांगलं प्रसारण करणारी औषधं, अस्थिधातूवरती काम करण्यासाठी तिक्त क्षीरबस्ती आणि रक्तमोक्षण करून जळवानी तिथलं दूषित रक्त काढणं, असं जर सुरुवात केली तर तिथलं कूस सड जी आहे ती कमी व्हायला लागते, रक्तप्रवाह पहिल्यासारखा व्हायला लागतो, वेदना जे आहे ते कमी व्हायला लागतात, बस्तीनी कमी होतात, रक्त शुद्ध झाल्यानंतरसुद्धा वेदना कमी होतात. ह्याच्यावरून कॅल्शियम जे आहे ते प्रवाळ पंचामृतसारखं कॅल्शियम पोटात देणं, ही प्रक्रिया जर सुरू झाली तर तुमच्या शरीरामध्ये हाडाच्या संबंधांचे बदल जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागतात. हे होत असताना काही सूक्ष्म व्यायाम जे आहेत ते टेंडॉन्स लिगामेंटसाठी तुम्ही करू शकता आणि हे करत असताना पंचामृत लो गुग्गुळ, पंचतिक्त घृत गुग्गुळ किंवा महाकल्याणक घृत किंवा कामधुधासारखं औषध, महायोगराज गुग्गुळ, लाक्षा म्हणून जे द्रव्य आहे ते पोटात दुधावरती घेणं, ह्या जर गोष्टी तुम्ही करायला लागलात तर तुमच्या शरीरातले इतर घटकसुद्धा चांगले व्हायला लागतात. मज्जा जी आहे आपल्या हाडांच्या आतली बोन मॅरो ह्याच्याकडे सुद्धा इथं लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याला तिक्त क्षीर बस्तीबरोबर ज्येष्ठमधाची पावडर आम्ही बस्तीमध्ये घालून त्याचे एनिमाज देत असतो. तर ते जर दिले गेले तर त्याच्यातून उत्पन्न होणारा जो परिणाम आहे तो अप्रतिम येतो, रक्ताचं प्रसारण होतं, हाडांचं संधान व्यवस्थित होतं, आजूबाजूची लिगामेंट्स जी आहेत ती सबल होतात, सक्षम होतात, सूज कमी यायला लागते आणि लोकांचा स्टान्स जो आहे तो बदलायला लागतो, मांडी घालता यायला लागते, फॉरवर्ड बेंडिंग बॅकवर्ड बेंडिंग जे आहे ते जमायला लागतं आणि त्यांचा स्कोन जो आहे स्कोर जो आहे स्टॅनबर्गचा तो सुद्धा अलीकडे येतो असं लक्षात यायला लागतं. तर हे प्रकरण आपण पहिल्यांदा वैद्याच्याकडे जाऊन शिकून घेणं गरजेचं आहे. ह्याच्यात वमन ही ट्रीटमेंट पहिल्यांदा आहे आणि त्याच्या भोवती बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती लावलेल्या आहेत. रक्त हा धातू महत्त्वाचा आहे, अस्थि हा धातू महत्त्वाचा आहे, त्याच्याबरोबर मेद आणि मज्जेचा आम्ही विचार करतो आणि या गोष्टी पुढं नेत असतो. तर असा एकंदरीत प्रकार जो आहे तो ट्रीटमेंटच्या बाबतीत आपल्याला आढळून येतो.
सर, आहाराला महाभेषज असं म्हटलेलं आहे. वर परीक्षस्य हितम देहो आहार संभव असंही चरक संहितेत आले की जशी आहाराची प्रकृती तशीच देहाची स्थिती. तर या आजारांसाठी आपण पथ्य काय करता येईल? बरोबर आहे. हा एक खूप सुंदर प्रश्न आहे. कसं आहे, ऑपरेशन करायचं समजा ठरलं किंवा ऑपरेशन झालेलं आहे तर तुम्ही कसं वागायला पाहिजे ह्याच्यातसुद्धा आहार महत्त्वाचा आहे आणि आत्ताही आहार महत्त्वाचा आहे. तर समजा तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे किंवा एव्हीएन बरं करायचं आहे तर तुमच्या खाण्यामध्ये पू उत्पन्न होणारे पदार्थ, क्षोभ उत्पन्न होणारे पदार्थ हे कमी व्हायला पाहिजे. तर साळीच्या लाई आहेत, मुगाचं कडण आहे, मुगाची आमटी आहे, गव्हाचा फुलका आहे, सातूचं पीठ आहे, पावसाचं पाणी किंवा डिस्टिल वॉटर आहे, मध आहे किंवा जिवंतीसारखी वनस्पती आहे, दूध आहे गाईचं ताजं जे आहे ते, असे पदार्थ नित्यसेवनी आहेत. ते जर घेतले तर ही जखम भरून येण्याची आणि आतली रक्तवाहिनी जी संकोचित झालेली आहे किंवा रक्तपुरवठा कमी करते त्याच्यावरती तुम्हाला चांगली कामं करता येतात. ह्याच्या आधी आमपाचन नावाचा एक प्रकार करायचा असतो, नंतर ही गोष्ट वापरायची असते. शक्यतो क्लेद उत्पन्न करणाऱ्या गोष्टी टाळायच्या असतात आणि त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सुंठीसिद्ध दूध किंवा पिंपळीसिद्ध दूध अशा पद्धतीने आम्ही देत असतो. तर मग तिथला रक्तप्रवाह जो आहे तो चांगला होताना रक्ताचं प्रसादनसुद्धा घडत असतं. तर तुम्ही अन्न घेत असताना डाळी शक्य तितक्या टाळायच्या, उत्पन्न करणारे पदार्थ दह्यासारखे जे आहेत ते कमी करायचे, चीज पनीरसारखं सडकं अन्न खायचं नाही आणि जेवल्यानंतर दुपारी झोपायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, रात्री जागायचं नाही. असं जर तुम्ही या गोष्टींच्या बरोबरीत करायला लागलात ना तर एव्हीएनच्या रुग्णाला निश्चितपणे चांगला फायदा होतो. ऑपरेशन जर तुमचं ठरलेलं असेल तर कमीत कमी अँटीबायोटिक्स लागतात, रक्त देण्याची फारशी गरज पडत नाही आणि वेदनासुद्धा चांगल्या पद्धतीने कमी येतात आणि लवकर तुमची हाडं जी आहे ती भरून येतात किंवा जो ऑपरेशनने सांधा बदललेला आहे तो शरीराशी पटकन मॅच होतो, अकस्टम होतं तुमच्या शरीराला आणि हालचालीमध्ये सुविधा येऊ शकते. सर, आपल्याला एक फोन येतोय. संयोग कर्णिक बोलताय मुंबईवरून. संयोगजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी संयोग कर्णिक बोलतोय मुंबईवरून. बोला. माझा हा प्रश्न आहे. सर्वात प्रथम तर डॉक्टरांचे आभार. खूप छान कार्यक्रम चालू आहे, मार्गदर्शन खूप छान देत आहे डॉक्टर. माझा पूर्ण परिवार आयुर्वेदावरती गेले कित्येक वर्ष औषधोपचार घेत आहे. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की ब्लड प्रेशरवरती आयुर्वेदामध्ये उपचार पद्धती आहे का आणि त्याचा परिणाम किती लवकर किंवा उपाय किती लवकर होतो? धन्यवाद साहेब. धन्यवाद. ओके. रक्तदाबाच्या हिशोबाने त्यांनी प्रश्न विचारले दिसतोय. तर हा जरासा विषयांतर होतंय तरी सुद्धा माहीत असणं हे गरजेचं आहे. रक्तदाब हा आजार नसतो, रक्तदाब हे लक्षण आहे आणि ते वेगवेगळ्या कंडिशन्समुळे येऊ शकतं. रिनल हायपरटेन्शन वेगळं असतं, पल्मोनरी पोर्टल हायपरटेन्शन वगैरे ही वेगळी असतात, इसेन्शियल हायपरटेन्शन हे वेगळं असतं. तर एकंदरीत रक्तपित्त नावाच्या आजाराशी संबंधित ही घटना आहे. 120/80 ब्लड प्रेशर असायला पाहिजे असं युनिव्हर्सल ट्रूथ मानलं जातं. पण प्रकृतीनुसार पित्तवाताचा, पित्ताचा वाताचा माणूस असेल तर त्याचं BP जे आहे ते जास्ती असण्याची शक्यता असते आणि ते कमी केलं तर त्याला त्रास होऊ शकतात. तर पित्तासाठी कायमचं सोल्युशन काहीतरी द्या असं हे म्हटल्यासारखं आहे. तर रक्तदाब वाढलेला आहे आणि त्याचा आतनं हळूहळू डॅमेज सुरू आहे. हे सगळं पित्त प्रकोपामध्ये आणि रक्ताच्या आजारामध्ये येतं. तर रक्त आणि पित्ताची ट्रीटमेंट केली तर रक्तदाबाची ट्रीटमेंट होते. पण एकदा रक्तदाबाची गोळीची सवय जर लागली तर मग ती लवकर सोडणं हे अवघड असतं. तर त्यासाठी पंचकर्म करणं, रक्ताचं प्रसारण करणं, विरेचन करणं, दर शरद ऋतूमध्ये रक्तमुक्षण आणि विरेचन हा उपचार करायचा आणि वसंत ऋतूत वमन जर घेतलं तर रक्तदाबाचा त्रास हा कायमस्वरूपी जातो. क्षीर कल्याणक घृत नावाचं तूप आहे, ते गुळवेलीच्या काढ्यावर त्याचे बस्ती घेतले तर स्थायी स्वरूपात रक्तदाब जो आहे तो नॉर्मल होऊ शकतो. तर जवळ मुंबईमध्ये खूप मोठे मोठे छान वैद्य आहेत, त्यांचा तुम्ही सल्ला जरूर घ्या आणि रक्त आणि रक्तपित्ताची ट्रीटमेंट तुम्ही करा तर हा आजार तुमचा निश्चितपणे कमी येईल. सरांसोबत चर्चेचं वैशिष्ट्य असं की सर नेहमी आपल्यासाठी काही औषधी वनस्पती घेऊन येतात. त्या वनस्पती कुठल्या आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 8262885939. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता
सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातूबाग गणपती जवळ पुणे 411030. शाखा पुणे मुंबई कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 8262885939. ईमेल आयडी shriviswamrut@gmail.com. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की एव्हियन म्हणजेच अवेस्क्युलर नेक्रोसिससाठी कुठले औषधी वनस्पती व द्रव्य आपण वापरू शकतो? बरोबर आहे. मग अशी आहाराचा जो भाग झालेला होता त्यातला काही भाग खूप महत्त्वाचा आहे की आपण आहार घेताना केव्हाही एव्हियनच्या लोकांनी इतर लोकांसुद्धा षटरसात्मक आहार घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा गोड जे आहे ते खाल्लं जायला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी कडू किंवा तुरट खाल्लं जायला पाहिजे. हा प्रकार खूप आयुर्वेदामध्ये महत्त्वाचा असतो. त्रिफळा गुगुळ, कैशोर गुगुळ, अमृता गुगुळ याच्या गोळ्या ज्या असतात त्या पोटात घेणं हे खूप गरजेचं असतं. धूपन केलं घरामध्ये तर व्हायरल इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात. तर त्यासाठी गुगुळ, राळ वगैरे सारखे पदार्थ वापरले जायला पाहिजेत. अनुलोम विलोम आणि कपालभाती प्राणायाम केला तर तुमच्या शरीरातल्या पेशी ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने नवीन तयार व्हायला मदत होत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तुमच्या अंगाला जर ताप नसेल तर तुम्ही अंगाला खोबऱ्याचं किंवा तिळाचं तेल किंवा औषधी तेल लावणं हे खूप गरजेचं आहे. तर आता काही वनस्पती वगैरे आपण अशा बघूया, काही गोष्टी अशा बघूया की ज्या एव्हियनमध्ये आपण नेहमी वापरत असतो. तर एव्हियनच्या लोकांना हे समोर दिसतं ही सुवर्ण शलाका आहे. ही गरम करून काही ठराविक विशिष्ट पॉईंट्स असतात शरीरावरती ज्यांना आम्ही मर्म म्हणतो. त्याच्या बाजूला प्राणशक्ती जिथं असते तिथं याचा चटका दिला जातो. ह्याला अग्निकर्म असं म्हणतात. तर ह्यानी वेदनाही कमी येतात, लिगामेंट्स वगैरेच्या हालचाली आहेत त्या उत्तम व्हायला लागतात, मसलच्या हालचाली उत्तम व्हायला लागतात. तर हे प्रकरण जवळच्या वैद्याकडनं तुम्ही वापरणं हे खूप गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर जलौका नावाचा एक किडा किंवा प्राणी मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेला आहे. तर हा तुम्ही बघू शकता आतमध्ये हलतोय. हा हार्माफ्रोडिट प्राणी आहे, म्हणजे स्त्री आणि पुरुष सेक्स दोन्ही एका शरीराला असतात, अर्थानुसारखं. तर हे प्रकरण जे आहे ते ज्या वेळेला लागतं जळू त्यावेळेस दूषित रक्त ती शोषून घ्यायला सुरुवात करते. 1 स्क्वेअर फूटचा जो भाग आहे त्यातलं रक्त ती शोषून घेते. तर जांघेमध्ये कुल्ल्याच्या बाजूला लॅटरल साईड ऑफ ग्लुटियस मसल हे तुम्ही लावू शकता या जळवा आणि दूषित रक्त काढू शकता. तर हे लावल्या यांनी वेदना कमी यायला सुरुवात होते आणि हालचाली सुकर व्हायला लागतात. रक्तवाहिन्यांच्या मधला जो ब्लॉक आहे तो निघायला लागतो, कारण हिच्या लाळेमध्ये हिरुडीन नावाचं द्रव्य असतं. ट्रेकिंग करणाऱ्या बऱ्याच लोकांना ह्याचा प्रसाद मिळालेला असतो, बऱ्याच वेळा लागलेला असतात. तर 14 पद्धतीच्या जळवा ज्या आहेत त्यातल्या 7 बिनविषारी असतात, त्यापैकी ही इथं एक आपण आणलेली आहे. तर याचा वापर तुम्ही त्वचारोगासाठी, सांध्यांच्या आजारासाठी आणि एव्हियनसाठी करून घेऊ शकता. दुसरं एक द्रव्य असं प्राणी द्रव्य आहे ते म्हणजे लाख, पिंपळाची लाख आहे ही. तर ह्या लाखेची पावडर करून जर ते दुधाबरोबर तुम्ही सेवन करायला सुरुवात केली संध्याकाळी तर एव्हियनमध्ये रक्ताचा पुरवठा उत्तम पद्धतीने व्हायला लागतो. हाडं जी आहेत ती आणि कार्टिलेज जी आहेत ती पुन्हा तयार होण्याच्या हिशोबाने ही प्रक्रिया खूप उपयोगी आहे. हे होत असताना ह्याची धारा धरणं हे खूप गरजेचं आहे, कारण कार्टिलेज वगैरेला डायरेक्ट ब्लडचा सप्लाय नसतं, डिफ्युजनने ते जिवंत राहत असतं. तर तुम्ही परिषेक आणि अवघा जर सुरू करायला लागलात तर तुमच्या शरीराची कार्टिलेज जी आहेत ना ती वाढवण्याचं सामर्थ्यसुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये असतं. त्यातलं एक प्रधान द्रव्य आहे. बला, अश्वगंधा आणि दशमूळ ह्यांचा क्षीरपाक करून सुद्धा असाच ह्याच्यासाठी वापरता येतो, अवघा आणि परिषेकासाठी वापरता येत असतो. दुसरी एक वनस्पती इथं आहे आणि ती म्हणजे रासना नावाची ही वनस्पती आहे. बनारसचे वैद्य जे आहेत ना ते रासना म्हणून ही वनस्पती वापरतात आणि ह्याचं मूळ जे आहे ना ते आता मी आणलेलं नाही आहे, वरचं झाड आणलेलं आहे, कारण मूळ काढलं की झाड मरतं म्हणून ते आणलेलं नाही आहे. तर नदीच्या पात्रामध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला ही वनस्पती आढळून येईल. तर रासना सप्तक, रासनादी काढा, महारासनादी काढा ह्याच्यामध्ये ही वनस्पती जी आहे ना ती खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वापरता येते. दुसरी एक वनस्पती इथं मी तुम्हाला दाखवू इच्छितो आणि ती म्हणजे रुई. तर ही रुई जी आहे ती जर तुम्ही बघितली तर याचे 2 प्रकार आपल्याला दिसतात, निळी आणि पांढरी अशी 2 पद्धतीची रुई असते. तर रुईचं मूळ जे आहे ना ते खूप औषधी आणि उपयोगी आहे. आक्षेपक ज्वर म्हणजे फिट्स येणाऱ्या लहान मुलांच्या आजारातसुद्धा हे उपयोगी पडतं. पण ह्याची पानं त्याच्याबरोबरीनं निरगुडीची पानं ही एकत्र करून मोहरीच्या तेलामध्ये घोटून जर त्याचा शेक केला गेला तर वेदना कमी येतात, स्तंभ जखडणं कमी येतं, हालचाली सुकर होतात आणि तुमचा सांधा भार घ्यायला लागतो. ह्याला पत्र पोटली स्वेद असं एक सुंदर संस्कृत नाव आहे. तर या पत्राच्या पोटलीने म्हणजे पिशवीने केलेला शेक असं त्याचं स्वरूप असतं. तर ही वनस्पती जशी आहे तशी त्याच्यावरची निरगुडी ही वनस्पती आणि इतर काही वनस्पती आहेत ना त्याही बघणं हे खूप गरजेचं आहे. तर हे एरंड तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ह्याचेसुद्धा लाल आणि पांढरा असे 2 प्रकार असतात.
तर ह्या एरंडाच्या पानांचा रस असतो तो काविळीसाठी पोटात देता येतो. एरंडाचं मूळ जे आहे त्याचं दुधातला काढा जो आहे तो आवेसाठी उपयोगी पडतो, तसाच आत्ता सांगितलेल्या एव्हियनसाठी उपयोगी पडतो. तर एरंडेल तेल जे आहे ना हे असं औषध आहे की 1 वर्षाच्या माणसाला मुलाला ते 100 वर्षाच्या माणसाला कुणालाही हे देता येतं. याने कधीही डिहायड्रेशन होत नाही, पाण्याचे जुलाब होत नाहीत, फक्त मळ बाहेर पडतो आणि वाताचं शमन करण्यासाठी आणि अधोभागातले आजार काढण्यासाठी उपयोगी आहे. नेहमी एरंडेल तेल जर घेतलं कृष व्यक्तींनी तर त्याला दीर्घायुष्यसुद्धा प्राप्त होतं आणि त्याच्याबरोबर त्याच्या शरीरामध्ये वाताचा कोणताही आजार उत्पन्न होत नाही. तर इतकं हे चांगलं प्रकरण आहे. दुसरी ही गुळवेल मी बऱ्याच वेळेला दाखवलेली आहे. तर ही गुळवेल जी आहे ती अस्थिमज्जापाचक म्हणून जे औषध आहे त्यामध्ये मुस्ता, आमलकी आणि गुळवेल आहे. तर या गुळवेलीचा काढा तुम्ही पोटात घेऊ शकता अस्थिमज्जापाचकाचा आणि त्यात मध घालून घेतला तर खूपच त्याचा उत्तम गुण येतो. आणि ह्याचा तिक्त क्षीर बस्ती जे आहेत ना ते शौचाच्या मार्गावर घेतले तर हाडं नवीन तयार व्हायला आणि दातांच्या आणि केसांच्या आणि नखाच्या आजाराला सुद्धा हे उपयोगी पडतं. आणखीन असंच एक प्रकरण जर लक्षात घ्यायचं म्हटलं तर हे बकुळ नावाची वनस्पती आहे. बकुळ दंत म्हणजे दाताला हितकारक आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण जी गोष्ट दाताला हितकारक आहे ती केसालाही आहे आणि नखालाही आहे आणि हाडांनाही आहे. तर बकुळीचा जर खुबीने वापर केला गेला आणि ह्याच्या फुलांचा सुगंध जो आहे तो पोटात जर घेतला तर व्हेस्क्युलर नेक्रोसिसच्या रुग्णांना अप्रतिम आणि लवकर फायदा होतो. पित्ताचा विसर गुण आहे, पित्त रक्ताच्या आश्रयाने आहे, रक्ताचा पुरवठा एव्हियनमध्ये कमी झालेला आहे. तर बकुळीची फुलं हे या लोकांसाठी जबरदस्त उपयोगी असा औषध आहे. तर हा एक भाग जो आहे तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबरीनं दुसरी एक वनस्पती ती म्हणजे अश्वगंधा. ही रोज रात्री जर ह्या लोकांनी दुधाच्या बरोबर आणि साखरेवर घेतली तर झोप ही शांत यायला लागते, शरीराचं वेअर टेअर लवकर दुरुस्त व्हायला लागतं आणि एकंदरीत हाडांचं आरोग्य आणि सांध्यांचं आरोग्य या वनस्पतीने उत्तम पद्धतीने सुधारतं. अजून एक वनस्पती आहे ती म्हणजे निरगुडी, मगाशी मी सांगितलेली. तर या निरगुडीच्या पानाने सूजसुद्धा कमी होते, रक्तप्रवाह चांगला होतो आणि त्याच्यावरून हाडं जी आहे ती बळकट होणं हे सुरू होतं. सांध्यांच्या ठिकाणची विकृती यांनी नष्ट होते, परंतु वजन कमी व्हायला सुद्धा या शेकाचा उत्तम उपयोग होतो. शेवटची वनस्पती आणखीन एक दाखवू इच्छितो मी ती म्हणजे शतावरी. ही शतावरी पोटामध्ये जर तुम्ही घेतली तर पुरुषांचा शुक्रधातू वाढायला लागतो. पानं जी आहे ती डोळ्यांच्या आजारासाठी सुद्धा उपयोगी आहे, त्याची भाजी करून खाता येते आणि अंगाचं दूध वाढण्यासाठी सुद्धा स्त्रियांना हे प्रकरण उपयोगी आहे. पोट खराब होऊन ज्यांना अशक्तपणामुळे हाडांचे आजार लागलेले आहेत ना तिथं तरी ही शतावरी नेहमी वापरायला लागते. तर अशी ही काही औषधं आहेत की जी जवळच्या वैद्याकडनं तुम्ही तुमच्या एव्हियनसाठी वापरू शकता. नक्कीच. तर आज आपण एव्हियन म्हणजेच अवेस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय, त्याची कारणे कुठली, त्याची लक्षणे कुठली, कुठल्या लक्षणांवर जास्त भर दिलं पाहिजे, त्याची आयुर्वेदानुसार चिकित्सा काय आहे, शमन, शोधन किंवा औषधी वनस्पती आपण कुठले वापरू शकतो हे आपण सरांकडून माहिती मिळवली. आणि एव्हियन म्हणजेच हे गंभीर आजारांवर देखील आपण आयुर्वेदाच्या मदतीने त्यांना ऑपरेशन टाळू शकतो, यावर मात करू शकतो. तर सर तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. नमस्कार. विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता
सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातूबाग गणपती जवळ पुणे 411030. शाखा पुणे मुंबई कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 8262885939. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com.